नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो, कारण तुमच्या एका व्हिडिओ लाईकमुळे मला माझ्या चॅनलसाठी चांगलं वाटतं आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, कारण मित्रांनो हा व्हिडिओ म्हणजेच चैतन्य महाराज ऋषी जे होते ओतूर नगरीतले, म्हणजे उत्तमपूर हे या ओतूरचे नाव पहिले मुख्य उत्तमपूर आहे. आणि या उत्तमपुरात तुकाराम महाराज म्हणजेच तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांच्या भेटीसाठी तुकाराम महाराज या ठिकाणी आलते. आणि त्याच तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा या ओतूर नगरीत पार पडतोय. 375 वर्षानंतर हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तर त्या सोहळा कशा पद्धतीने या ठिकाणी आनंदमयी साजरा होत आहे हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. मित्रांनो, लाखो लोकांची गर्दी या ओतूर नगरीमध्ये येत आहे. तर मित्रांनो, आज 24 तारीख आहे. आज 24 तारखेच्या दिवशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही पण या ठिकाणी येऊ शकता या सप्त्याच्या निमित्ताने आणि या नामकीर्तनामध्ये तल्लीन होऊ शकता. तुकाराम महाराजांच्या ज्या पादुकात त्यांचं आपलं मनापासून दर्शन पण होईल. आणि हा योग पुन्हा पुन्हा येत नाही मित्रांनो. तर हा योग आला आहे 375 वर्षानंतर. आता पुन्हा कधी येईल हा पण आपल्याला काही माहीत नाही. परंतु आपण पाहू शकता भव्य दिव्य असा सभा मंडप आणि लोकांचा जनसमुदाय हा एकवटला आहे. या ठिकाणचं अन्नदानाचं स्वरूप म्हटलं तर भाकरी आणि आमटी अशा पद्धतीचं या ठिकाणी अन्नदान आहे. लाखो लोक या ठिकाणी भाकरी पाठवत असतात अन्नदानामध्ये. इथंच बाकीचं केलं जातं आहे स्वयंपाक, आमटी बिमटी बनवली जाते. सर्व व्यवस्था एकदम जबरदस्त या ठिकाणी केलेली आहे या सप्त्यानिमित्त. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा एक ठिकाणचा सभामंडप आहे. जो त्या सभामंडपातून आपण पुढं स्टेजवरती कोण आहे की नाही, कुठून आपल्याला लेक्चर दिलं जातं आहे, कुठून कीर्तन सांगितलं जातं आहे, प्रवचन कुठून सांगितलं जातं आहे, हे या ठिकाणून आपल्याला दिसत नाही स्पष्ट. पण मित्रांनो, तो स्टेज आहे, त्या स्टेजच्या जवळ जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती जसं आपल्याला दिसतंय त्याच पद्धतीने त्या ठिकाणी जो काही जे काही महाराज असतील ते कीर्तन आपण सांगितलं. मित्रांनो, खूप मोठा सभामंडप आहे आणि स्टेज आहे. आपल्याला दृश्य नकळत असं दिसतंय मोठा असल्या कारणाने इथं कोणी आहे का नाही समजत नाही. पण निश्चित मित्रांनो त्या ठिकाणी माणसं आहेत. तिथूनच कीर्तन प्रवचन आपल्याला दिलं जातं. म्हणून सुद्धा या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन यावं मनसोक्त मनापासून श्रद्धेभावाने या ठिकाणी आपण करावं. मित्रांनो, लाखो लोक या ठिकाणी त्या सेवेमध्ये तल्लीन विसरून जातात आणि मनाला समाधान वाटतं. आम्हाला पण योगायोगाने हा सप्ताह पाहायला मिळाला या ठिकाणी आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन झालं. आम्हाला भाग्यवंत समजतो. मित्रांनो, आपण दिंडी देहू आळंदी पंढरपूर करत असतो, पण देहू आळंदी आपण याच ठिकाणी आले, पंढरपूर सुद्धा याच ठिकाणी आलं, हे भाग्याचं काम. म्हणून मित्रांनो, आपण सुद्धा या सप्त्यात येऊ शकतो. मित्रांनो, कदाचित उद्याचा लाभ आज महाराष्ट्रातले सगळे सप्ते बंद आहेत. बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. गारा, विजा, वाऱ्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सगळीकडे. परंतु एवढे असताना या ओतूर नगरीमध्ये पावसाचं माहेरघर असताना सुद्धा सुसज्ज असा सभामंडप, सुसज्ज असा मंडप या ठिकाणी टाकलेलं. हजारो लाखो लोक या ठिकाणी या मंडपाच्या आश्रयाला राहतात आणि प्रवचनाचा कीर्तनाचा लाभ घेतात, अन्नदानाचा लाभ घेतात. मित्रांनो, या ठिकाणी ज्या शाळा आहेत, गाडी विद्यालयात सर्व शाळेत
काळ असे तुरी ठेला अनिल भाव धरोनी भला जोडोनी धन न घाली माती सत्य आचरण दया होती दशा यवन मानले अंगी काम क्रोध लोभ मोह त्यागी मग तेथे न चले काही पुढे संचित जाईल वाही लकुमाय ठोपा अल्प आयुष्य व्हावे त्या कोणापणेची बाधा न हो कवली अहंकाराचा वारा न लागवा तिसा म्हणे दया असावी कल्याण देख तुझ प्रती आहे या संताशी निर्विहेची मदत म्हणे आता उदार तो होय एक विनंती आहे चौकडं चिखल असल्यामुळं तिकडं चिखल झाल्यामुळं पंगत इथं ठेवलेली फक्त हात जोडून विनंती तुम्ही आहेत तिथं पांडुरंगाच्या चरणी नावावर तुकोबाईंच्या चरणी संत सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या चरणी वेगळ्या परंपरेच्या मानकोजी बुद्धी महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या वतूरमध्ये हा भव्य दिव्य अशा पद्धतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे.